महासागर न्यूज। खारघरच्या विस्तीर्ण मैदानात आज खऱ्या अर्थानं भक्ती, सेवा, सर्व धर्म समभावाचा एक अद्भुतपूर्व संगम पाहायला मिळाला। निमित्त होतं भव्य अशा हिंद दी चादर या कार्यक्रमाचं। आज या अद्वितीय सोहळ्याचा पहिला दिवस होता आणि विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून विविध जाती, धर्म आणि पंथाचे नागरिक या ठिकाणी एकाच भावनेनं एकटावलेले दिसले। या महाकाय सोहळ्यासाठी खारघरमधील भव्य मैदानावरती अतिशय चोख आणि उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं आहे। सिडको, पनवेल महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या संपूर्ण व्यवस्थेवरती बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। रेल्वे स्थानक आणि परिसरातील इतर सर्व महत्त्वाच्या ठिकाणाहून कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेच्या वतीनं विशेष अशा बस सेवा पुरवण्यात आली आहे, ज्यामुळे येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अतिशय सुखकर झाला आहे। या सोहळ्याचं वैशिष्ट्य केवळ त्यांच्या भव्यतेत नाही तर तिथे उभारण्यात आलेल्या सुविधांमध्येही दडलं आहे। लांबून येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, अल्पोपहार आणि सर्वांसाठी मोफत लंगरची अखंड सेवा इथे सुरू आहे। खरं बघायला गेलं तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आज हिंद दी चादर या कार्यक्रमाचं इथे आयोजन केल्यानंतर लंगरसाठी खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणचे सेवेकरी आहेत, क्या कहना चाहोगे यहाँ पे जिस तरह से ये सब कुछ बनाया है? ये जो लंगर है ना, लंगर की बहुत अच्छी व्यवस्था की गई है। जो हिंद की चादर है उसके लिए हमको भी मौका मिला सेवा करने का। संगत बड़े प्रेम से खाना खा के जा रही है, लंगर खा के जा रही है, गुरु का लंगर कर रही है और अच्छे से अपने को गुरु की दुआएं लेके जा रही है। ये सबसे संगत से बेनती है कि लंगर करके जाए जरूर। त्यामुळे येथे पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिक हा एक वेगळीच तृप्ती घेऊन माघारी परतत आहे। मैदानावरती साकारण्यात आलेल्या गुरुद्वाऱ्याची भव्य आणि सुबक प्रतिकृती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। याच